तर पब्लिक आज आम्ही नदीमध्ये पाणी पाहायला तर गेलो होतो, पण पाणीसोबत आम्हाला एक नाही दोन नाही तब्बल तीन मऊळ पाहायला भेटले. आणि ते तिन्ही मऊळ का साधा सुद्धा नव्हते, त्यांच्या जर मासे आम्हाला डसले असत्या तर आमचा कार्यक्रम फिक्सच होता. सगळं सांगतो, फक्त तुम्ही ना हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक. तर भावनो, परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर भावनो, आज होता रविवार, त्याच्यामुळे आपल्या कॉलेजला होती आज सुट्टी. आणि आज कॉलेजला सुट्टी असून सुद्धा आज मी सकाळी आंघोळ केली होती. आंघोळ वगैरे केल्यानंतर मला लागली होती भूक. त्याच्यामुळे सर्वात अगोदर तर निवांतपैकी जेवण घेतलं. आणि मग जेवण झाल्यानंतर आम्हाला वाटलं की म्हटलं रील्स पाहण्याऐवजी नाही का आपण दुसरं काहीतरी करू. मग निवांतपैकी आम्ही नाही का सिरीज पाहायला सुरुवात केली. आणि आम्ही सकाळीच प्लॅन केला होता की सिरीज पाहणं झालं की आपल्याला नाही का नदीवर जायचं. त्याच्यामुळे निवांतपैकी 4 तासाची सिरीज पाहिल्यानंतर आम्ही निघालो नदीच्या दिशेने. नदीवर पोहोचल्यानंतर बघतो तर काय, नदीमध्ये जिकडे पाहावं तिकडे नुसतं मासोळ्या धरणारेच लोक होते. कारण नदीमध्ये नवीन पाणी तर आलं, त्याचसोबत नाही का मासोळे पण आले. ते म्हणत होते की आमचा पण ब्लॉग काढ, पण मी त्यांना बोललो की म्हटलं मी ब्लॉग तर काढतो, पण मला नाही का त्याचं भाडं लागतं. ते पण मला पुढून बोलले की हे सगळ्या मासोळ्या तूच घेऊन जा. आणि यांनी जे मासोळ्या धरण्यासाठी आविष्कार बनवले होते ते पाहिल्यानंतर मला असं वाटलं की भारतातील खरे इंजिनियर तर हेच आहेत. ब्रिजवर निवांतपैकी इकडे तिकडे फिरत होतो, तेवढ्यात आम्हाला हे मौळ दिसले, पण ते मौळ ऑलरेडी एक्सपायर झाले होते, त्याच्यामुळे आम्ही एक्सपायर नाही झालो. आणि तेवढ्यातच सचिन दादाने मला सांगितले की चल आपण वरी जाऊ. मग मी त्यांना सांगितले की एवढ्या लवकर, अजून तर आपले 84 वर्ष बाकीच आहेत. मग ते बोलले की आपल्याला वरी नाही, आपल्याला ब्रिजच्या टॉपच्या भागावर जायचं. पण या वरच्या भागावरून जर पडलो असतो तर वरी जायला जास्त काही टाइम लागत नव्हता आम्हाला. त्याच्यामुळे जास्त रिस्क न घेता आम्ही निघालो परत घरी जाण्यासाठी.